हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला अंगणवाडी सेविका ICDS सुपरवायझर ही जी परीक्षा आहे ती तुमची 14 फेब्रुवारीपासून सुरू होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो परीक्षेमधील महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत महिला व बालविकास योजना यावर आधारित प्रश्न बघणार आहोत। लक्षात घ्या, कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला बघायचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। आणि एकच विनंती आहे, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि याआधी आपण जे ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले ते देखील आवर्जून बघा। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी महिला विषयक धोरण जाहीर करण्यात आले? तर ऑप्शन आहेत 1994, 2001, 2013 आणि 2024। तर हा लक्षात घ्या, यामध्ये खाली त्यांनी पर्याय उत्तर दिले की वरीलपैकी सर्व अ, ब, क, ब, क, ड आणि अ, क, ड। तर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट कशावर करा की महिला विषयक जे धोरण आहे ते फक्त काही एकाच वर्षी जाहीर केलं जाऊ शकतं का? तर नाही, वेळोवेळी महिला विषयक धोरण हे अपडेट केले जातात आणि जाहीर केले जातात। त्यामुळे याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व। तर आपण हे जे वर्ष आहे ते आता लक्षात ठेवायचं। 1994, 2001, 2013 आणि 2024मध्ये महाराष्ट्रामध्ये महिला विषयक धोरण जाहीर करण्यात आलं आहे। पुढे जाऊयात। पुढील प्रश्न आहे, खालील विधाने पाहायचं आहे। पहिलं विधान आहे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणजेच युनायटेड नेशनच्या सर्वसाधारण सभेने 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालकाचा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला। त्यानंतर बी विधान आहे, 20 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा केला जातो। तर या ठिकाणी सांगा की यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर मॅक्झिमम टाईप दोन्ही विधाने बरोबर असतात, 5 पैकी 3 वेळेस तरी असंच असतं। तर आता बघूयात, यामध्ये आता ह्या तारखा लक्षात ठेवायच्या, 20 नोव्हेंबर 1989 आणि 20 नोव्हेंबर। आता कन्फ्युजन करून घेऊ नका, हा आंतरराष्ट्रीय बालदिन आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचा जो बालदिन आहे म्हणजे आपला नॅशनल बालदिन तो किती तारखेला असतो? तो 14 नोव्हेंबरला। तर या तारखा लक्षात ठेवा। तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्ही मटेरियलही आपलं परचेस करू शकता, त्याचे डिटेल मी पुढे देईल। पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय बालक कृती आराखडा 2016 नुसार खालीलपैकी कोणत्या अग्रक्रम तत्वावर लक्ष केंद्रित केले गेले आहेत? तर काय? राष्ट्रीय बालक कृती आराखडा 2016। ऑप्शन आहेत निभाव, आरोग्य व पोषण, शिक्षण व विकास की संरक्षण व सहभाग। वरीलपैकी सत्य विधान ओळखायचे आहेत, अ, ब, ब, सी, ABC की वरीलपैकी सर्व। तर राष्ट्रीय बालक कृती आराखडा 2016 हे जे चारही ऑप्शन आहेत ना, निभाव, आरोग्य व पोषण, शिक्षण व विकास आणि संरक्षण व सहभाग, या सर्वांना अग्रक्रम त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पुढील प्रश्न, विधाने पहा। ए विधान आहे, 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते। बी विधान, 1986 ते 1995 हे दशक आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून साजरे करण्यात आले होते। तर या ठिकाणी आता कसं आहे, जे पहिलं विधान आहे ते फक्त बरोबर आहे। तर आपण गुगल करायचं आहे, आंतरराष्ट्रीय महिला दशक कधी साजरे करण्यात आले, गुगल बाबावर टाका आणि या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता। पुढील प्रश्न बघायचा आहे, त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, आपल्याला लक्षात घ्या, एकात्मिक बालविकास योजना व कायदे 20 प्रश्न 40 मार्कांसाठी, पोषण अभियान 10 प्रश्न 20 मार्कांसाठी, संगणक ज्ञान 10 प्रश्न 20 मार्कांसाठी, असे टोटल 40 प्रश्नांची जर आपल्याला तयारी करायची असेल 80 मार्कांसाठी, तर लक्षात घ्या टॉपिक वाईज आपण 2000+ प्रश्न काढण्यात आलेले आहेत आणि प्रश्न आणि उत्तर आपण लगेचच दिलं आहे। जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी 99 रुपये 93 56 25 60 37, कोणता क्रमांक? 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं। पेमेंट करून याच क्रमांकाला PDF स्वरूपात मटेरियल भेटेल। जर आपल्याला ऑनलाईन टेस्ट सिरीज जर घ्यायची असेल, म्हणजे ह्या सर्व सिलेबसवर आधारित 50 टेस्ट ऑनलाईन टेस्ट आणि 2000 प्रश्न पाहिजे असेल तर आपण 149 रुपीजमध्ये घेऊ शकता। याकरिता आपल्याला काय करावं लागेल, तर ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, त्यातून कोर्स परचेस करावा लागेल, कारण की ॲप्लिकेशनवरच आपण ऑनलाईन टेस्ट देऊ शकतो। तर त्याची जी लिंक आहे ती खाली आहे। तर आपल्याला PDF पाहिजे असेल तर डायरेक्ट 99 रुपये सेंड करून PDF घ्या, किंवा ऑनलाईन टेस्ट आणि PDF पाहिजे असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल। पुढील प्रश्न बघूयात, संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक महिला परिषदा भरवल्या याबाबत चुकीची जोडी ओळखा। तर डायरेक्ट चुकीची जोडी सांगतो तुम्हाला, बीजिंग परिषद 2005 ही चुकीची जोडी। बाकीच्या ज्या जोड्या आहेत, मेक्सिको परिषद 1975,
कोपनहेगन परिषद 1980, नैरोबी परिषद 1985 ह्या ज्या जोड्या आहेत त्या अगदी बरोबर आहेत. पुढील प्रश्न, डॅश हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, 8 मार्च हा जो दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न, कोणत्या साली संयुक्त राष्ट्रसंघाने CEDAW हा करार संमत केला. तर हा करार संमत केला आहे 1979 मध्ये. पुढील प्रश्न, नारीचा फुल फॉर्म विचारला आहे. तर नारीचा फुल फॉर्म आहे नॅशनल रिपोजिटरी ऑफ इन्फॉर्मेशन. पुढील प्रश्न, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे उद्दिष्ट ओळखा. हे विधाने पक्षपाती लिंग निवडीच्या प्रक्रियेचे उच्चाटन करणे, मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे, मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे. तर याचं योग्य उत्तर काय असेल तर ABC ही सर्व बरोबर आहे. कारण की पक्षपाती लिंग निवडीचा म्हणजे मुलगाच पाहिजे हे कुठेतरी मानसिकता आहे त्याचं उच्चाटन केलं पाहिजे. मुलींचं शिक्षण व सहभाग हा वाढला पाहिजे, मुलींचं अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित केलं पाहिजे. तर हे जे तिन्ही आहेत ते बेटी बचाओ आणि बेटी पढाओ अभियानाचे उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न, 22 जानेवारी 2015 रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली. तर लक्षात घ्या, 1 आणि 2 दोन्ही योजना सुरू करण्यात आल्या. म्हणजेच कोणती, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान त्यासोबत सुकन्या समृद्धी योजना ह्या ज्या 2 योजना आहेत त्या 22 जानेवारी 2015 रोजी सुरू करण्यात आल्या आहेत. पुढील प्रश्न, अस्मिता योजनेबाबत विचार करा. हे विधान आहे योजनेची सुरुवात 8 मार्च 2018 रोजी झाली. बी विधान, प्रमुख उद्देश माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे. सी विधान आहे लाभार्थी वयोगट 11 ते 19 वर्ष किशोरवयीन मुली. तर लक्षात घ्या, यापैकी कोणतं विधान विद्यार्थी मित्रांनो असत्य ओळखायचं आहे. तुम्हाला असत्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर यापैकी कोणतंही विधान नाही. म्हणजे ही जी तिन्ही विधाने आहेत ती अस्मिता योजनेबद्दल अगदी बरोबर आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. त्यापूर्वी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं, तर एक लाईक झालंच पाहिजे. व्हिडिओचं टार्गेट आहे 300+ लाईक. 300+ लाईक झाल्या तर आपण असेच अजून प्रश्न आपण बनवणार आहोत. त्यामुळे एक लाईक लगेचच करून द्या. पुढील प्रश्न, सर्व महिलांविषयक योजना डॅश एकाच सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. तर कशाखाली, तर मिशन शक्ती अंतर्गत सर्व महिलाविषयक योजना एकाच सर्वोच्च योजनेखाली आणल्या जातील. पुढील प्रश्न, माझी कन्या भाग्यश्री योजनेची सच्चिता दूत खालीलपैकी कोण आहेत. तर या सच्चिता दूत ज्या आहेत त्या आहेत भाग्यश्री. पुढील प्रश्न, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवांसाठीची पेन्शन योजनेबाबत विचार करा. पहिलं विधान आहे योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 1995 रोजी झाली. दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना मासिक 600 रुपये आर्थिक मदत दिली जाते. 80 वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास मासिक 500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. तर यापैकी कोणतं विधान विद्यार्थी मित्रांनो असत्य आहे. तर यापैकी एकही नाही. म्हणजे ही जी तिन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत. आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा जर आपण मटेरियल परचेस केलं तर त्यामध्ये या PDF तुम्हाला ऑलरेडी भेटून जाणार आहेत. यानंतर चुकीची जोडी ओळखायची. पहिली आहे अन्नपूर्णा योजना 2000 रोजी सुरू झाली. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 1995ला सुरू झाली. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगांसाठी पेन्शन योजना 2009 रोजी झाली. तर यापैकी एकही नाही. म्हणजे हे योग्य उत्तर असेल. ह्या ज्या तिन्ही जोड्या आहेत त्या अगदी बरोबर आहेत. पुढील प्रश्न, बाल हक्काच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार कोणत्या वर्षाखालील वयोगटाला बालक म्हणून संबोधले जाते. तर बेसिक प्रश्न आहे. तर 18 वर्षाखालील जे असतं वयोगटातील जे मूल असतं त्याला बालक असे म्हणून संबोधले जाते. पुढील प्रश्न, संकटग्रस्तांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आपत्कालीन क्रमांक कोणता. तर तो आहे 112. पुढील प्रश्न, 2011 मध्ये भारतातील शिशु मृत्यूदर किती होता. तर 2011 मध्ये भारतातील शिशु मृत्यूदर हा 44 इतका होता. पुढील प्रश्न, जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांनी भारतातील बालमृत्यूची कारणे कोणती सांगितली आहेत. ऑप्शन आहेत जन्मजात आजार, अतिसार, निमोनिया की गोवर. पर्याय उत्तरे बघून घ्या. तर योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व.
तर काय, तर जागतिक आरोग्य संघटना ज्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो, तसेच युनिसेफ हे काय म्हणतात की बालमृत्यू कशामुळे जास्त झाला आहे, तर एक तर जन्मजात आजार, बाळ जन्माला येतं तेव्हा काहीतरी आजार घेऊन येतं त्यामुळे त्याचा मृत्यू होतो, अतिसार, निमोनिया आणि गोवर. काय तुम्ही व्हिडिओ एकदा जरी बघितला आणि प्रश्न डोळ्याखालून घातले ना तर नक्की तुम्हाला परीक्षेत मदत होईल. तसेच आपण हे जे प्रश्न आहेत ना 2000 प्रश्न आपण जे तयार केलेत ना त्याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. असेच क्वालिटी प्रश्न आहे आणि प्रश्न आणि उत्तर लगेच दिलं आहे, त्यामुळे तुम्ही 1 तासामध्ये हे प्रश्न रिवाईज करू शकता आणि जे 40 प्रश्न आहेत 80 मार्क ते तुमचे सुनिश्चित तुम्ही करू शकता. तर आता 99 रुपयाकडे बघू नका, कारण की आपणही एफर्ट्स घेतले प्रश्न तयार करायला, तर तुम्ही 99 रुपये पेड करून लगेचच हे कंटेंट जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. 99 हे जे पेमेंट आहे ते तुम्ही 93 56 25 60 37 या क्रमांकावर करायचं आहे. पुढील प्रश्न, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात माता मृत्यू दर सर्वात कमी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केरळ या ठिकाणी. पुढील प्रश्न, 2011 मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर किती होते? तर 2011 मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर हे 929 इतके होते. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष ओळखा. तर लक्षात घ्या 2020 हे आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष आहे. पुढील प्रश्न, डॅश हा दिवस जागतिक बालमजुरी दिन म्हणून साजरा केला जातो. तर कोणता दिवस आहे, तर 12 जून हा जो दिवस आहे तो जागतिक बालमजुरी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर चुकीची जोडी, पहिली जोडी आहे महिलांवर होणाऱ्या हिंसेचा आंतरराष्ट्रीय निर्मूलन दिन 25 नोव्हेंबर. दुसरी जोडी आहे जागतिक बाल दिन 20 नोव्हेंबर. त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च. तर लक्षात घ्या ह्या तिन्ही ज्या जोड्या आहेत त्या अगदी बरोबर आहे, फक्त ही चौथी जी जोडी म्हणजे यापैकी एक नाही हा योग्य उत्तर असेल. तर जागतिक बाल दिन आपण ऑलरेडी बघितलं 20 नोव्हेंबरला, आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी ऑलरेडी प्रश्नात कव्हर केला. तर आता आपलं हे जे आहेत महिलांवर होणारे हिंसेचं आंतरराष्ट्रीय निर्मूलन दिन 25 नोव्हेंबर हे जे आहेत ते तुम्ही लिहून घ्या. पुढील प्रश्न, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाबाबत विचार करा. ए आहे सुरुवात झाली आहे 2014 मध्ये. बी, सदर कार्यक्रम 10 ते 19 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुले व मुलींसाठी आहे. सी, या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट पोषणात सुधारणा करणे व लैंगिक व प्रजनन स्वास्थ्यात सुधारणा करणे हे आहे. तर वरीलपैकी असत्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे. तर यापैकी एकही नाही, म्हणजे असत्याला काय म्हणतात तर चुकीचे विधान ओळखायचे. तर हे जे तिन्ही विधाने आहेत ते अगदी बरोबर आहे. म्हणजेच काय, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम सुरुवात झाली 2014ला. सदर कार्यक्रम 10 ते 19 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुले व मुलींसाठी आहे. त्यानंतर तिसरं, या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट पोषणात सुधारणा करणे व लैंगिक व प्रजनन स्वास्थ्यात सुधारणा करणे हे आहेत. म्हणजे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम आहेत हे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो डोक्यात गाठ बांधून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही प्रश्न बघायचे आहेत आपल्याला, पण काय आहे की व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. आपल्या आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 300+. तुम्ही हे टार्गेट कंप्लीट झालं की लगेच मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जातील. आता लक्षात घ्या, हे जे मी तुम्हाला 2000 प्रश्न म्हटलो आहेत PDF स्वरूपात पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला पेमेंट करायचं 99 रुपये. तसेच तुम्हाला जर ॲप थ्रू परचेस करायचं असेल तर तुम्ही एक्झाम कोड यूज करायचा, exam25 असा कोड यूज केला की 100 रुपये डिस्काउंट भेटेल आणि 149 रुपीजमध्ये हे तुम्हाला मटेरियल भेटून जाईल. ॲप्लिकेशन थ्रू परचेस करण्याची लिंक खाली दिली. तसेच हे जे कंप्लीट पॅकेज आहेत म्हणजे सामान्यांचे 4700 प्रश्न, 110 सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, पोषण अभियान, संगणक ज्ञान, एकात्मिक बालविकास योजना व कायदे PDF स्वरूपात पाहिजे असेल तर 249 रुपीचं पेमेंट करून द्यायचं. ऑनलाईन स्वरूपात पाहिजे असेल तर कुपन कोड यूज करून 399 रुपयामध्ये आपण घेऊ शकता. तर आय होप तुम्हाला कळालं असेल. काही डाऊट असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर मेसेज करा. व्हिडिओला एक लाईक तर करायचंच आहे आणि आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. थँक्यू.